हृदय 11 विरझोली संघाने टॉस जिंकलाय आणि ॲज युजुअल 99.99% टेनिस क्रिकेटमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं जातं. बघा तसं पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा संपूर्णतः इतिहास किंवा या मैदानाचा किंवा या विकेटचा इतिहास पाहिला तर गोलंदाजांसाठी ही परिपूर्ण विकेट अशी मानली गेलेली आहे. परंतु पहिल्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये 108 धावा बनल्या गेलेल्या आपण पाहिलं. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आजच्या दिवसातील पहिला बॉल लोवा फुल टॉस, पंचांकडे लाऊड अपील झाला होता. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं ना की फलंदाज बॉलर जेव्हा चेंडू रिलीज करत असताना शफल होतात आणि आउटसाइड ऑफ स्टंप किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट पाहायला मिळाला. पंचांनी लेग बाय स्वरूपाची धाव या ठिकाणी स्कोररला सांगितलेलं आहे. पहिली धाव स्कोर कार्डवर आलेली आहे. बघा फिल्डिंगची व्यूहरचना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी राईट हँडेड बॅटरसाठी आपण पाहूयात. वाडिश लॉंग ऑफ आपण पाहतोय आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये आहे. दुसरा बॉल गोलंदाज सज्ज, यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर. खूप सुंदर गोलंदाजी आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एकाच टप्प्यावर गोलंदाजी करून चालणार नाही आणि त्याच अनुषंगाने बघा पहिला लोवर फुल टॉस आला, तो यॉर्कर टाकायचा होता परंतु तो तसा ॲक्युरेशन आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि तदनंतरच्या काळामध्ये हा स्टंप टू स्टंप अगदी टो क्रशर यॉर्कर आपण पाहिलेला आहे. पुढील बॉल फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवलेली आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा निश्चितपणाने पूर्ण होत आहेत. धावसंख्येमध्ये 2ची भर पडल्यानंतर विजयच्या गोलंदाजीवर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. टोटल स्कोर 3 धावा. लोचन आणि अजिंक्यची जोडी मैदानामध्ये आहे आणि विजय अप्रतिम चेंडू टाकलेला आहे विजयने. मागील 2 चेंडू यॉर्करच्या प्रयत्नामध्ये असताना हा लो फुल टॉस आपण पाहिलेला आउटसाइड ऑफ स्टंपला. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉट, फाईन लेग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. पाहूया काय घडतोय. यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळलाय, उडवलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मोठी भरारी मिळालेली आहे. कारण एकेरी दुहेरी धावा आपण स्कोर कार्ड मध्ये पाहिल्या आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्या पॉवर प्लेचा किंवा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजिंक्यच्या भाटमधून चौकार आलाय, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. विजय पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलाय चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी स्लो पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफ वरून डीप कव्हर पर्यंत क्षेत्ररक्षक धावत आले. खूप सुंदर फिल्डिंगचा नजारा. 2 धावांची पूर्तता, 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेलेली आपण पाहिलेली आहे. 9 धावसंख्या. शिवाज्ञ 11 टीम कॅप्टन रिपोर्ट करायचा आहे. विजय पुन्हा एकदा उर्वरित काही चेंडू घेऊन राईट हँड ओव्हर द विकेटने आपटलाय. यावेळी लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राइक एंडचा फलंदाज आधीच सुटला होता आणि त्याच अनुषंगाने ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 11 धावा स्कोर कार्डवर जमा झालेल्या आहेत. कोणतीही विकेट नाहीये. एक मोठा फटका आला आणि एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने फलंदाजी करणारा छत्रपती वॉरियर्स संघ अप्रतिम खेळ करतोय. एकेरी दुहेरी धावांवर सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. सकाळचं सत्र थोडासा जर आपण मैदानाचा विचार केला तर दवबिंदूचा सडा आहे. आउटफील्ड थोडीशी ओली आहे. थंडीचं वातावरण आहे. या गुलाबी थंडीमध्ये ज्या वेळेला फलंदाजी करायची आहे आणि ही फलंदाजी करत असताना फलंदाजांनी अगदी आक्रमक पवित्रा घेतलेला नाहीये. सावध पवित्राने खेळतायत. गॅपमध्ये जास्तीत जास्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या अनुषंगाने आफ्टर फर्स्ट ओव्हर 11 विदाउट लॉस अशा पद्धतीचं धावफलक. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. पहिली षटक समाप्त झाल्यानंतर सौजन्य मैदानामध्ये येतोय. आता पाहूयात पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये फिल्डिंगची व्यूहरचना कशा पद्धतीची असेल. 38 सर्कलमध्ये जर आपण विचार केला
तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन तसंच राहतील, शॉर्ट पॉईंट सुद्धा तसंच राहील. शॉर्ट कव्हर ठेवलंय आता, मिड ऑफ सर्कलमध्ये आहे, मिड विकेट सर्कलमध्ये आहे. आता डीप स्क्वेअर लेग लावलाय, वाईड इश लॉंग ऑफ, लॉंग ऑन आहे. अशा पद्धतीची ही रचना गोलंदाज सौजन्याने सजवलेली पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आलेला सौजन्य आता लोचनचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. अजिंक्यने मागील ओव्हरमध्ये 3 दुहेरी धावा घेतल्या, एक चौकार ठोकलाय आणि लोचनने पहिला चेंडू फेस करत असताना लेग बाय स्वरूपाची धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड झाली होती. सो अजूनही तो स्वतःचं खातं खोलू शकलेलं नाहीये. पाहूया सौजन्य आजच्या दिवसातील त्याचा पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहे. रिव्हर्स स्वीपचा चांगला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन इम्प्रॉपर होतं. सध्याच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये आधुनिकता आलेली आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आडवा बॅटने किंवा आधुनिक पद्धतीने स्ट्रोक खेळण्याची गरज होती का किंवा आहे का किंवा करायला पाहिजे का, या प्रश्नांवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं जाईल. तोपर्यंत सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड झालेली आहे. धावसंख्येमध्ये 1ची भर पडल्यानंतर 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग तीच असणार. आता सौजन्य कशा पद्धतीने हा चेंडू हँडल करेल पाहावं लागेल. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळचा बॉल, ओहो हो, खोलवर टप्प्याचा बॉल, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखणं फार गरजेचं आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. चीते की चाल, बाज की नजर, और लोचन और अजिंक्य के रनों पर कभी संदेह नहीं करते. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे एकाने अगदी पापणी लववली, दुसऱ्याने ती पाहिली, जो कॉल ऍक्सेप्ट केला आणि निश्चितपणाने 2 धावा पूर्ण केल्यात. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, क्षेत्ररक्षकाने स्टार्ट घेतला नाही आणि त्या अनुषंगाने जेव्हाचे फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक पडला आणि तिथे मात्र निर्णय घेतला, योग्य निर्णय. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 14 धावा स्कोर कार्डवर. सौजन्य पुन्हा एकदा, सौजन्याने यावेळी लेग स्टंपला उद्ध्वस्त करायचं होतं, परंतु आउटसाइड लेग स्टंप, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ झाल्यानंतर 15 धावसंख्या स्कोर कार्डवर. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग सन्माननीय प्रमोद शेठ म्हस्कर यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आणि रोहा तालुका क्रिकेट मित्र परिवाराने आयोजित केलेली हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सौजन्य अजिंक्यचा सामना करण्यासाठी. यावेळी बघा स्विंग इन द मिस, पडल्यानंतर चेंडूने थोडा काटा बदलणारी गोलंदाजी केली. काटा कीर फलंदाजाचा झालाय असं आपण म्हणूयात. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आणि अशा पद्धतीचे व्हेरिएशन फार गरजेचे असतात. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या वेळेला व्हेरिएशन होतात त्या वेळेला तुम्हाला ऍडजस्ट होणं फार गरजेचं असतं ऍज अ बॅटर म्हणून तुम्ही खेळत असता तेव्हा. यावेळी पहा पुन्हा एकदा मागचा चेंडू थोडासा पुढे टाकला, हा चेंडू थोडासा मागे टाकला, पुन्हा एकदा लेग कट्टर पाहायला मिळाला. कट करणारी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि तितकंच पाठबळ सुद्धा दिलं जाते. जेव्हा जेव्हा 2 डॉट बॉल आले, बाकीच्या सर्व खेळाडूंनी अगदी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहित केलं. हे पाठबळ देणं सुद्धा फार गरजेचं आहे. गोलंदाज सौजन्याची अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा थांबणार नाहीये. लो फुल टॉस बॉल मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट गेलाय. सिंगल येणार, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा हळुवार पद्धतीने सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा, 16. लोचन आणि अजिंक्यची जोडी. लोचनच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलेला आहे. लोचनच्या बॅटमधून एक सिंगल आलेली आहे. अजिंक्यच्या बॅटमधून फक्त चौकार आलेला आहे. सो सिंगल डबल्स इज इम्पॉर्टंट असं त्यांनी काहीतरी तंत्र अंमलात आणलं असं आपण म्हणूयात. यावेळी रिव्हर्स स्वीप, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर हा चेंडू जाईल फरार. चौकार. बघा चौकार कसा आला, आउटसाइड ऑफ स्टंप वर किंवा ऑफ स्टंपला पकडून यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. लो फुल टॉस बॉल कनेक्ट केला चांगला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जरूर होता, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला, परंतु जी पॉइंट आणि कव्हर पॉइंट आणि किंवा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जी गॅप होती त्या गॅप मधून चेंडू फरार झालेला आहे. पॉवर प्लेच्या 2 षटक किंवा 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर निर्धारित 25 मिनिटांमध्ये तुम्हाला
5 षटकं टाकायची आहेत याची दक्षता घ्यायची आहे. चला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर जर नजर फिरवली तर 20 धावसंख्या पूर्णतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. जमेची बाजू फलंदाजी करणारा छत्रपती वॉरियर्स संघाची जर आपण पाहिली तर कोणतीही विकेट नाहीये. अजिंक्यची चांगली बॅट टळपलेली आहे असं आपण म्हणूयात आणि त्याच अनुषंगाने लोचन सुद्धा त्याची साथ चांगल्या पद्धतीने निभावतोय. ही साथ फार महत्वाची असते. जशा पद्धतीने वरुण चक्रवर्ती आणि नेहा ती त्याची पत्नी आहे त्यांचं रिलेशनशिप तुम्हाला माहीत आहे. ज्या वेळेला 16व्या वर्षापासून वरुण चक्रवर्तीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली या चर्चेवर आपण पुन्हा एकदा जाऊयात. गोलंदाजीमध्ये गोलंदाज झालेत यावेळी पहा चांगला चेंडू या ठिकाणी कनेक्शन नाही आहे तितकंसं चांगलं नाही आहे. पुन्हा एकदा सिंगल आलेली आहे. एकेरी दुहेरी धावा फक्त स्कोअर कार्ड मध्ये जमा झालेले आहेत. लोचन आलं स्ट्राईक एंडला. अजिंक्यने पहिला बॉल फिक्स करत असताना मिड विकेट रिझन पर्यंत चेंडू पोहोचवला. सिंगल धाव स्कोअर कार्ड मध्ये आलेली आहे. ऋतुज साळवी गोलंदाजी मार्कवर. कमी उंचीचा हा बहारदार गोलंदाज. ओ हो वाईड यॉर्कर बचावात्मक गोलंदाजी. कधी कधी मी या गोलंदाजीला पळकुटी गोलंदाजी जरूर म्हणतो परंतु पॉपिंग क्रीज मध्ये नवा चेंडू किंवा केस असणारा किंवा आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला फर म्हणतो तो फर असणारा चेंडू थोडासा ओला असताना यॉर्कर टाकणं फार मुश्किल असतं आणि ग्रीप करतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाज. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. यावेळचा बॉल आपटलाय शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन पर्यंत पोहोचवणार. 1-2 टप्प्यांनी सीमारेषा पार होणार 4 धावांसाठी. ऋतुज साळवीने मागील काही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकले होते परंतु पनवेल परिसरामध्ये ज्या पद्धतीने लोचनला ॲज अ आयकॉन म्हणून चांगल्या पद्धतीची मागणी आहे आणि आयकॉनिक फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. यावेळी पहा आधीच शफल झाले होते. प्री डिटरमाइंड आधीच ठरवलं होतं की मी हे करणार. गोलंदाजाने ते ओळखलं आणि गोलंदाज सांगतोय की मी तू शेर असशील तर मी 1.25 शेर आहे. धावत संख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. आता जर पाहिल्या धावा तर 25 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहेत. कमबॅक केलेला आहे आणि कमबॅक सुद्धा फार गरजेचं होतं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पंच 2 हात समांतर करतायत. धाव अवांतर येते. धावसंख्येमध्ये 1 ने बदल जरूर झालाय. बघा फिल्डिंग आता कव्हरला शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला. या ओव्हरमध्ये 6 रन आलेले आहेत टोटल वाईड पकडून. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. स्विच झाले होते स्वतःला स्विच केलं होतं. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1चे ॲडिशन होते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावसंख्या. अजिंक्य स्ट्राईक एंडला आहे. लोचन खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत परंतु मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवलेला आहे. यावेळचा बॉल स्लो वन पिक करता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात आहे. ओ हो एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये अपयश प्राप्त झालेला आहे. दुसरी धाव सुद्धा इथे मात्र चोरली गेलेली आहे. अक्षरशः खराब थ्रो. मी नेहमी म्हणत असतो ना चुकी करा गलती करो गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत मैदानामध्ये जातोय आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण वळूयात जीजे मास्टर. अर्थात एक विशेष सन्मानाकडे आपण वळतोय ज्या ठिकाणी एक किस्सा अरे अर्थात आम्हाला आकाश कडावने सांगितलं की एक कबड्डीचं मैदान असतं आणि त्या मैदानावरती 6 ग्राउंड्स लागलेले असतात. बट ग्राउंड क्रमांक 1 वरती एक प्लेयर असतो जो कबड्डी 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 ओरडत असतो आणि त्याचा आवाज त्याचा आलाप इतका मोठा असतो की ग्राउंड नंबर 1 वरून ग्राउंड नंबर 6 पर्यंत ऐकायला येतो की कोणतरी कबड्डी 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 असं ओरडतोय.
ओरडतोय नव्हे तर ती वाघाची डरकाळी होती. तो वाघ आपल्यामध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राष्ट्रीय खेळाडू सन्माननीय अमितदादा दळवी या ठिकाणी आहेत आणि आता महाराष्ट्र राज्याचे पंच सुद्धा आहे. सोनार सिद्ध धाटाव संघ आणि सोनार सिद्ध धाटाव क्रीडा मंडळाला रिप्रेझेंट केलं. ग्राउंड क्रमांक 1 वरून कबड्डीचा आलाप, तो आलाप ऐकायला जायचा. ग्राउंड नंबर 6 नाही तर ग्राउंड नंबर 8 पर्यंत. रोहा स्पोर्ट्स जेव्हा जेव्हा कबड्डीचं थेट प्रक्षेपण करतं तेव्हा अमित दादा आपल्याला सहकार्य विशेष करतो आणि आता महाराष्ट्र राज्याचे पंच आपल्याला म्हणून कार्यरत असताना पाहायला मिळतात. आणि पंचांची भूमिका ही सर्वात कठीण भूमिका असते, कारण का पंच हा खेळाडूंच्या जर फेवरमध्ये जर निर्णय आला तर पंच हा आमचा चांगला आहे आणि जर खेळाडूच्या फेवरमध्ये नसेल तर तो पंच खराब. आमचे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा तसंच होतं की त्यांच्या प्लेयरच्या फेवरमध्ये जर डिसिजन आला तर मग मात्र मस्त आहे, पंच चांगला आहे, टुर्नामेंट चांगली आहे. बट कारण पंचांचं काम खूप कठीण असतं. आपल्याला एकच मॅच खेळायची असते किंवा कॉमेंटेटरना एक मॅच केल्यानंतर ब्रेक असतो. बट अंपायर्समध्ये तसं नसतं. त्यांना 8च्या 8 तास किंवा 9 तास मैदानाच्या आतमध्ये उन्हामध्ये उभं राहावं लागतं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पंचांसाठी सुद्धा. आपल्या अचूक निर्णय, योग्य डिसिजन त्यांच्याकडून आहेत. आणि पुन्हा एकदा वळूयात अर्थात अलिबागचा बुलंद आवाज कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद सर. वळतोय पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे 29 धावसंख्या आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेला गोलंदाज पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ गोल्डन स्वरूपाचा टाकतोय. फलंदाजाला बुचकाळ्यात टाकणारा हा बॉल. आर्यन गोलंदाजी मार्कवर आलाय. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे. जर पाहिलात तर फॉलोअर थ्रू मध्ये थोडासा आपल्या ऍक्शन मध्ये थोडासा बदल करतोय. पुन्हा एकदा आर्यन राईट हँड ओव्हर द विकेटने जोरात टाकलाय आणि जोरात फटकवलाय बॉल. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू सीमा रेषा पार आलेला हा दमदार. क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग, विकेटाची लीग, क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग. R26 चौकार आपण पाहिलेला आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेने अक्षरशः सर्वांना वेड लावलेला आहे. रोहेकरांची हक्काची, मानाची, अभिमानाची आणि अगदी गौरवाची ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सुद्धा चेंडू छत्रपतींचा छावा. थँक्यू सो मच. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार होईल, परंतु लोचनला मैदान सोडावं लागले. अप्रतिम झेल मिड विकेट रिजन मध्ये पकडला जातोय. फलंदाज लोचन बाद झालाय. कॅच कोणी घेतलेली आहे? विजयने कॅच पकडलेली आहे. आर्यनच्या नावावर पहिली सफलता किंवा या इनिंग मधली पहिली सफलता असं आपण म्हणूयात. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच हृदय 11 विरझोली संघ आपण पाहतोय. बघा, या संघाचा जर स्क्वॉड पाहिला तर अमित नागती, निलेश म्हस्कर, हर्षद, जय, कुणाल, प्रतीक, ऋतुज, लक्ष्मण, विजय, सौजन्य, राज, आर्यन, तुषार आणि रामदास असा स्क्वॉड आहे. अप्रतिम ड्रेस कोड सुद्धा आहे. मी कौतुक करेन, कारण रोहामध्ये आज खरं तर दुसऱ्यांदा आलो आणि खरोखर मैदान माहीत नव्हतं, परंतु एक छत्रपती वॉरियर्सचा प्लेयर आय थिंक तो येत होता, त्याला मी गाठलं आणि खरोखरच आज मजा येणार यात तीळ मात्र शंका नाहीये. आर्यन यावेळचा बॉल पुन्हा एकदा. बॉल इज इन युअर फिल्डर अंडर इट अँड वन्स अगेन टेक्स इट सुपरबली. आलेला फलंदाज तू चल में आया असं म्हणत मैदानाच्या बाहेर जाणार. जीवन मैदानामध्ये आलं आणि जीवनला जीवनदान न देता त्याला मैदानाच्या बाहेर धाडण्याची किंवा या
गोलंदाज आर्यनने केलेली आहे. पुन्हा एकदा मला असं वाटतं विजयनेच कॅच पकडली असावी, कारण मिड विकेट रिजन पर्यंत तो तिथेच फिल्डिंग करतोय. त्या क्षेत्रामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करतोय. पहिल्या 3 ओव्हरपर्यंत 29 धावा होत्या, कोणतीही विकेट नव्हती. ही जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघाची अर्थातच छत्रपती वॉरियर्स संघाची होती. परंतु हृदय 11 विरझोली संघाने जी शॉर्टेस्ट टीम मीटिंग ड्रिंक्स ब्रेक मध्ये जी प्लॅनिंग मध्ये अदला बदल केली, त्यामध्ये मिळाली ही सफलता असं आपण म्हणूयात. कारण प्लान असलेला मूर्ख माणूस प्लान नसलेल्या हुशार माणसाला नक्कीच हरवू शकतो, असं मी नेहमी म्हणत असतो. आर्यनने लगातारच्या 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. सो नाव ही इज ऑन हॅट्रिक. समोर असेल त्याच्यासमोर फलंदाज अभिषेक. यावेळचा बॉल पुन्हा एकदा कनेक्शन इम्प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु पाहता पाहता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार होतोय सीमारेषावर. आर्टिफिशियल षटकार. फायरा हॉटेल षटकार आपण पाहिलाय. खूप सुंदर स्ट्रोक, कनेक्शन दर्जेदार पाहायला मिळालं आणि या 6 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 39. आहा, मारायचा होता, क्या करे कैसे करे. आणि या विवंचनेमध्ये अडकलेला असताना हा चेंडू कुठे टाकायचा, कसा मारायचा, रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर नो बॉल. आउटसाइड पिचच्या बाहेर पडलाय का, थ्रू टेक्निकल टीम आमची चेक करते. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके, पहिल्या चेंडूवर षटकाराला दुसरा चेंडू अक्षरशः लहान मुलाने सुद्धा मारला असता. परंतु कधी कधी असे चेंडू मारत असताना कुठे मारायचा, कसं मारायचा, अगदी ताकद दोन्ही हातांची एकवटली आणि तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. या ओव्हरमध्ये टोटल मला असं वाटते 10 धावा आल्या, 2 विकेट्स आल्यात. हे फार महत्वाचं आहे, कारण गुलाब में काटे पैर में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. कारण पहिल्या 3 ओव्हरपर्यंत 29 धावा होत्या. 29 धावांमध्ये अजिंक्यची चांगली फलंदाजी चालली होती. रोशन चांगल्या पद्धतीने त्याची साथ निभावत होता. पण तदनंतरच्या काळामध्ये ड्रिंक्स ब्रेकमध्ये जो ब्रेक मिळाला, त्यामध्ये ब्रेक थ्रू मिळालेत असं आपण म्हणूयात. 4 ओव्हर बघा, विजयने पहिलं षटक टाकलं, तिथे 11 धावा त्याने खर्च केल्या. सौजन्यने 9 धावा खर्च केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. ऋतुजने 9 धावा खर्च केल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. आणि चौथ्या ओव्हरमध्ये 10 धावा, 2 विकेट्स. आर्यन पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी विजय, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर टाकलं होतं. खूप सुंदर गोलंदाजी त्याने केली होती. पॉकेट डायनामाइट किंवा कमी उंचीचा हा खेळाडू या मोठ्या स्टेजवर आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेला आहे. आत्मविश्वास दांडगा करून. यावेळचा बॉल लो फुल टॉस बॉल, अगदी हलक्या त्याने ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत अडवतील बॉलला, रोखतील, फेकतील, तोपर्यंत 1 धाव स्कोर कार्ड मध्ये येते. बघा स्क्रीनवर 40 धावसंख्या, 2 विकेट्सचं पतन. अभिषेक 2 चेंडूंचा सामना करत असताना 6 धावा त्याने बनवल्यात. अजिंक्य जो सलामीचा सलामीवीर म्हणून आलाय, 12 चेंडूंमध्ये 17 धावा बनवल्यात. आता अजिंक्यवर पूर्णतः जबाबदारी असणार आहे. स्ट्राईक एंडला अभिषेक जरूर आहे. यावेळचा बॉल आपडलाय. तेज तर्रार भन्नाट वेगाची मसालेदार गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. एक्झॅक्टली काय घडले पहा. बघा गोलंदाजाने चेंडू रिलीज केला आउटसाइड ऑफ स्टंपला. वाईड लाईनला पकडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कारण फलंदाज ऑलरेडी शफल झाले होते ऑफ स्टंपला आणि तिथे मात्र थोडीशी जी जागा होती त्या जागेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. टप्पा योग्य होता, दिशा लाईन खूप सुंदर होती आणि त्याच अनुषंगाने हा डॉट बॉल आलेला आपण पाहतोय. हृदय 11 विरझोली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय. नवीन प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळचा फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. पाहता पाहता हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या पार होणार. षटकार 6 धावा. थँक्यू सो मच. बघा
रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून जो रिप्ले येतोय ना, खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. आता प्रोजेक्टेड स्कोर जर या रन रेट प्रमाणे जर आपण विचार केला तर 59 पर्यंत जाऊ शकतो. 10.22 ची जी सरासरी आहे, धाव गती आहे, ती अपेक्षा जास्त गतीने धावावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा विजयने टाकलेला हा स्लोवर वन बॉल पिक करता आलेला नाहीये. व्हेरिएशन ओळखणं करणं यामध्ये फार गरजेचं आहे, कारण क्रिकेट खेळत असताना आपण प्रॅक्टिसला सध्या नेट्समध्ये प्रॅक्टिस करतो, कारण मैदाने कमी होत चाललेली आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण हाफ पॅन्ट्सवर जातो, चप्पलवर जातो किंवा शिवलेसवर जातो. परंतु ज्या वेळेला मॅचमध्ये येतो कॅप, इनर्स, ट्रॅक शूज, सनग्लासेस हे सर्व परिधान करत असताना थोडंसं स्वतःला ऍडजस्ट करणं फार गरजेचं असतं. यावेळचा बॉल फुल टॉस मिळालाय, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू, वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आगरी कोळ्यांची जी कोळी गीतं कोणत्याही कार्यामध्ये किंवा क्रिकेट मॅचेसमध्ये लागली नाहीत ना, तर त्या क्रिकेट मॅचेस किंवा कार्याला मजा येत नाही. आमचे डीजे मास्टर सुद्धा तसंच सांगतायत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 50 झालेली आहे. कौतुक करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं. यावेळी बघा स्क्वेअर कट करायचं होतं, लेमन कट शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, तोपर्यंत सिंगल धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. देणगी स्वरूपात 5 ओव्हर पर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जर याच धावगतीने पुढे गेले तर 61, 62 किंवा 65 पर्यंत जाऊ शकतात. पण जर शेवटच्या ओव्हरमध्ये 10, 20 किंवा 30 धावा आल्या तर कदाचित 70चा टप्पा सुद्धा पार करू शकतात. जर आणि तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. हृदय 11 विरझोली संघाने टॉस जिंकून प्रथम आमंत्रण दिलंय. फिल्डिंग घेऊन समोरील संघाला, छत्रपती वॉरियर्स संघाला ही प्रथम फलंदाजी करा तुम्ही. आणि या दोनही संघांसाठी तशी या आजच्या दिवसातील ही महत्वाची लढाई असणार आहे. महत्वाची का? कारण पहिला सामना दोनही संघ हारलेले आहेत आणि याच अनुषंगाने बघा विजयने 2 षटकं टाकली. त्याचा वैयक्तिक स्पेलमध्ये कोणती विकेट नाहीये, परंतु 22 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 7 चेंडूंमध्ये अभिषेकने 17 धावा बनवल्यात, अजिंक्य 17 धावा 12 चेंडूंमध्ये बनवल्या. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सौजन्य दुसरी ओव्हर टाकली होती सौजन्यने. शेवटची ओव्हर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट यावेळी बॉलला दिशा दाखवली आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आलेला हा गगनभेदी फ्लॅट अँड प्युअर F6. सोमा डीजे मास्टर गोलंदाजाने टाकलेला चेंडू तितकासा खराब नव्हता, कारण स्टंप टू स्टंप यॉर्कर अगदी टाकला होता. अगदी क्रीजचा पुरेपूर वापर केला फलंदाजाने. अगदी बॅटचा फेस योग्य वेळी उघडला, योग्य वेळी बंद केला, कनेक्शन दर्जेदार केलं. बॉलवरची नजर आणि स्वतःला ऍडजस्ट करून निर्मनुष्य जागेत चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी यावेळचा बॉल. गती परिवर्तन, परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. चेंज इज द ओनली अल्टिमेट थिंग. असंच काहीतरी पाहायला मिळालं बघा. पुन्हा एकदा लेग कटर काहीतरी टाकायचा होता. पडल्यानंतर मिडल स्टंपला पीच झालेला बॉल ऑफ स्टंप पर्यंत फिरताना, गिरकी घेताना, फिरकी घेताना पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या सौजन्याचं. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक करणं फार गरजेचं होतं आणि ते कमबॅक त्याच्या माध्यमातून केलेलं, झालेलं, करताना पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा हृदय 11 विरझोली संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी ज्या वेळेला येतोय, पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ता ता थैया नाचवताना पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी. आणि हे गोलंदाजीमध्ये तुमचं असणारं कसब तुम्ही योग्य वेळी वापरणं फार गरजेचं असतं. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले सुद्धा पाहिला असेल की कशा पद्धतीने गोलंदाजाने चेंडू डिलिव्हर्ड केला. आता समोरील फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडला होता तो त्याच्या जवळ आलाय. आता थोडासा कानमंत्र दिला जातोय. मी नेहमी म्हणत असतो ना की श्रीकृष्णाला गीता सांगायची असती तर तो कोणालाही सांगू शकला असता, परंतु त्याने अर्जुनाला सांगितली. जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. परंतु बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला चेंडू खाली आलाय, पकडला जातोय झेल. सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय.
डीजे मास्टर डेथ ओव्हर मध्ये अगदी विविध जमातींचे विविध जातींचे जशा आपल्या भारत देशामध्ये आहेत तशा पद्धतीची वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली सौजन्य गोलंदाजाची. अगदी सुशोभित गोलंदाजी आपण म्हणूयात. हा चेंडू थोडासा गतिवान टाकला होता, चेंडूमध्ये थोडासा कट पाहायला मिळाला, स्विंग पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने फलंदाजाने अगदी आकाशामध्ये जास्त चेंडू मारलाय. उंची जास्त लांबी कमी, उंचीला क्रिकेटमध्ये महत्व दिलं जात नाही, लांबीला महत्व दिलं जातं. फलंदाज बाद झालाय. आता धावसंख्या जर आपण पाहिली तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल 57 धावा 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. केतन नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अजिंक्य नॉन स्ट्राईक एंडला आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 57 किती 2 चेंडूंमध्ये, हा विचार आता फलंदाजी करणाऱ्या दोनही फलंदाजांच्या मनामध्ये असणार. या वेळेचा बॉल शॉर्टपिच पद्धतीचा बॉल मारता आलेला नाहीये, पिक करता आलेला नाहीये, समजलंच नाही एक्झॅक्टली झालंय काय. 22 स्वरूपाची धाव पंच अगदी आरामात पद्धतीने इशारा करत असताना सांगत असतात. बघा स्क्रीनवर पाहूयात एक्झॅक्टली काय घडलंय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन स्वरूपाचा हा चेंडू एक्झॅक्टली बॅटरला सुद्धा बीट केलाय, विकेट किपरला सुद्धा संभ्रमात टाकलंय. पेस व्हेरिएशन, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे किंवा दवबिंदूंचा सडा आहे, विकेट थोडीशी ओली आहे, त्याचा पुरेपूर फायदा हृदय इलेव्हन विरझोली संघ घेत असताना. शेवटचा बॉल फटका चांगला आहे, किती धावा देऊन जाईल हे निश्चितपणाने सांगून जाईल. 4 धावा शेवटच्या चेंडूवर. अंत भला तो सब भला. बघा एक्झॅक्टली काय घडले. आता कनेक्शन चांगलं आहे, स्वतःला ऍडजस्ट केलं, थोडंसं पुढे आले होते आणि मिडविकेट रिजन पर्यंत हा चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचलेला आहे. या चौकाराच्या मदतीने छत्रपती वॉरियर्स संघ पहिल्या सत्रामध्ये धावा बनू शकलाय तो 62 धावा बनू शकलाय 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. ज्यामध्ये आपण जर विचार केला तर अजिंक्य याने 21 धावा बनवल्या, त्यानंतर दुसरा अभिषेक होता, त्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवलेल्या आपण पाहिलेल्या जरूर आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये या धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, धावांचा पाऊस पाहायला मिळेल की विकेटची बरसात पाहायला मिळेल, हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रथमेश ठाकूर यांना. ओव्हर टू यू. खरं तर RTPL 2025 अगदी सुंदर नियोजन चालू आहे आणि संपूर्ण टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. नागोटणे परिसरातील वन ऑफ द लेजेंडरी प्लेअर एकाजनी गाजवलाय आणि त्यांच्या वतीने या सगळ्या शुभेच्छा आहेत. आदरणीय प्रदीप दादा ताडकर यांच्याकडून संपूर्ण RTPL टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. संपूर्ण टीमला त्यांच्या वतीने भरपूर शुभेच्छा येतात. डाव पहिला संपला. 62 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि 63 धावांचा पाठलाग करायचा या दुसऱ्या डावामध्ये. 63चा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. प्रारंभी विनंती करू गणपती हे विद्या द्या सागरा, अज्ञानात वरुणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघे हरुणी देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती विघ्नहर्ता चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आज
अखंड रोहेकर, आपण सुख समृद्धीचं जीवन जगत आहोत. रोह्याचा आराध्य दैवत दहावीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. या गावाच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होतो. आगरी कोळी कुणबी कराडी समाजाची कुलस्वामिनी एकवीर आईला वंदन करून, खेळपट्टीला वंदन करून आणि आगरी कोळी कराडी समाजाचे हक्काचे नेते, शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. सोहळा क्रिकेटचा अगदी आपण अनुभवतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, क्रिकेटच्या या दिमागदार पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. RTPL रोहा तालुका प्रीमियर लीगचं पर्व चौथं आणि ज्या पर्व चौथ्याचा आम्हाला आहे सर्व रोहेकरांना गर्व. अगदी दमदार क्रिकेटची स्पर्धा, आपण क्रिकेट टुर्नामेंट आजचा हा या स्पर्धेचा आपण पाहिला तर चौथा दिवस. सॉफ्ट हँड पहिला बॉल ड्राईव्ह करतोय निलेश म्हस्कर. अगदी असं ओपनर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय रिद 11 विरजोलीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूने निलेश म्हस्कर, दुसऱ्या बाजूने आपण पाहतो बॅट्समन हर्षद किरीटला ओपनिंग पेअर आहे. षटक क्रमांक पहिल्या जबाबदारी स्वतः संघनायकानं स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. लोचन कांबळे ज्याने पूर्वार्धामध्ये 14 धावांचं कंट्रीब्युशन दिलं विथ द बॅट. 3 चौकार त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. संयमी सुरुवात केली आहे. ड्राईव्ह करतोय पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर रिजनला. सिंगल पुन्हा एकदा घेतली गेली. फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत की सुरुवातीला आपल्याला थांबून खेळायचं आहे, कोणती विकेट गमवायची नाही आहे. बिकॉज काल जेव्हा आई सासाईवाली तुळशी फाट्याच्या अगेन्स्ट विरजोली संघ खेळत होता तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, पण लास्ट बॉलवरती निलेशला धावांचा मोह आवरता आला नव्हता. पण आज नवीन माइंडसेटने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका आहे निलेशचा, पण डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हरला फिल्डर तैनात आहेत, सिंगल मिळेल तिकडे. माहिती मस्कर, खरं तर नेहमी या खेळाडूचा आम्ही उल्लेख करतो, पॉवर हाऊस ऑफ रोहा, शक्तीचं अधिष्ठान. आणि शक्ती प्रदर्शन आज मात्र करावं लागेल, नावाला जपावं लागेल. खरं तर जे नाव दिलंय त्या नावाला साजेशी कामगिरी देखील त्याला करावी लागेल. डू ऑर डाय सिच्युएशन आहे, करो या मरो हा सामना. बिकॉज इथून जर सामना गमावला तर पुन्हा येणारे 365 दिवस फक्त वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. पण जर जिंकलात तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची आणखीन एक संधी मिळेल, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळेल. टॅप करतो, टॅपिंग क्रिकेट ऑन साईडला, शॉर्ट मिड विकेट, सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगलला फार महत्त्व दिलंय, धावफलक कुठेही थांबू दिलं नाही, फुल स्टॉप अजूनही स्कोर कार्डवरती लागू दिला नाही. लोचन जरूर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा करण्यासाठी लोचन कांबळे ओळखला जातो. आणि अगदी पनवेल परिसरामध्ये जर तुम्ही आलात तर बऱ्याचशा पुरस्कर्त्यांची प्रथम पसंती राहिला आयकॉन म्हणून. गतवर्षी देखील RTPL मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्याने साकारली. नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहिले, आगरी समाज प्रीमियर लीग, तिकडे देखील इम्पॉर्टंट कामगिरी त्याची राहिली. आणि आता इथे मात्र काय घडलंय चेक केलं जाईल कंट्रोल रूममध्ये. बॉडी लँग्वेज निलेश म्हस्करची सांगून जाते की तो पोहोचलाय, पण डिसिजन काय असेल पाहिलं जाईल. कट केला बॉल, शॉर्ट पॉईंटमध्ये थोडी मिस्टेक झाली, फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता, निलेश धावला होता आणि तिथून मात्र पोहोचलाय की नाही फ्रेममध्ये आलाय, क्लोज आहे. कदाचित मैदान त्याला सोडावं लागेल. येस, फलंदाज बाद आहे. OUT गरज होती का आता हा मोठा प्रश्न आहे. बिकॉज चांगला सेट झाला होता, बॅटवर बॉल येत होता, सिंगलला प्राधान्य दिलं होतं. दुसरीच्या शोधामध्ये रनआउटची विकेट गमावली आहे. निलेश म्हस्कर.
गरज नव्हती खरं तर या धावेची आणि काल देखील आपण पाहिलं धावा इनफ आलेल्या होत्या, तो धावांचा मोह आवरता आला नाही आणि आज देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. बराच वेळी फलंदाजांच्या या गोष्टी आपण अनुभवतो की धावांचा मोह सहसा त्यांना आवरता येत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही डिसाईड केलंय सिंगलला प्राधान्य द्यायचं तर गरज नाहीये. 30 सर्कलचा आतमध्ये लॉफ्टेड ऑफ विकेटची संभावना आहे. येस, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालं. सेलिब्रेशन अजिंक्य सुटेचं लक फॅक्टर तसं मैदानावरती आलंय, त्यांचं आता भाग्य खुललंय. आणखीन एक विकेट आपण पाहतोय, फलंदाज होईल बा डीप मध्ये, लॉंग ऑफ रिजनला टिपलाय झेल आणि संपला आणखीन एका फलंदाजाचा खेळ. सलगचा दुसरा धक्का. विकेटचं पतन झालंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. लोचन कांबळेने धारधार तीक्ष्ण गोलंदाजी केली. अटॅकिंग बाणा लोचन कांबळेचा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी केली. कप्तान चले सीनातान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट ही भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. फ्रंटलाईन बॉलर बनला आणि आपल्या संघाला अगदी जबरदस्त कामगिरी करत असताना त्याने चांगला स्टार्ट मिळवून दिला. ड्रीम स्टार्ट. अगदी महादेवकर गावाला तो बिलॉंग करतो. रोहा तालुका क्रिकेटच्या पटलावरती गतवर्षी देखील त्याने आपल्या नावाची छाप सोडली आणि यंदाच्या नवीन पर्वात नवीन रूपानं जबरदस्त गोलंदाजी त्याने केली. क्रिश पाटील बॉलिंग मार्कवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. व्हॉट क्विक रिफ्लेक्स, लगेचच बॉलला अडवलं गेलं. श्री दत्तकृपा मुळगाव शिवात 11 सागर बोबाड राजू वाघमारे आपण तयार राहायचंय. राजू वाघमारे आलेला अष्टमीचा कायरॉम पोलाट. पहिल्या मॅच मध्ये दमदार आणि बहारदार कामगिरी राहिली. सामनावीर असा तो मानकरी ठरला, पण त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये राजाचा रंक व्हायला वेळ लागला नाही. ओ ऑन साइडला खेळ असा होता. वॉट बॉल, ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. काय टॉस झाला चेंडू, वॉट अ सरप्राइझिंग डिलिव्हरी. एक्सप्रेशन बघा गोलंदाजाचे आणि फ्रंट अँगलने पुन्हा एकदा आपण पाहूया. कुठल्या स्पॉटवर काय टॉस झाला चेंडू, शोल्डरचा वापर केलाय, रिस्टचा वापर केला आणि सुपर जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. विशाल सध्या आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. काल विशालने तेजस नरेच्या अगेन्स्ट मारलेले 2 चौकार मला अजूनही आठवतात. फार सुंदर. विशाल मॅच घेऊन खेळतो. पहिल्यांदा पाहिलं विशालला, अगदी जवळून अनुभवला खेळ त्याचा, पण चांगली बॅटिंग केली. ड्राईव्ह करतो समोर, मिड ऑफ. येस, डेफिनेटली आणखीन एका विकेटचं पतन. आता क्रिकेट सुरू आहे की फुटबॉल हा प्रश्न पडलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काम तमाम करून टाकले. 5-3 हृदय 11 विरजोली.
स्वराज्याचा दीप उजळला, मराठ्यांच्या रक्ताने गड सजला आणि शिवबांचा गजर नभानभात दुमदुमला. उपस्थित तमाम हिंदूंना जय श्रीराम, जय शिवराय. 1.3 षटकांचा खेळ पूर्ण, 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विद 11 विरजोली. अडचणी तर रिक्वायर्ड रेट आता वाढलाय 12.89. यष्टांचा मागून आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. षटक दुसरा सुरू आहे, P2 अर्थातच पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे. त्यासाठी डीपमध्ये आता समोर आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतो, कव्हर रिजनला. समोर लॉंग ऑन आहे, मिड विकेटला एक फिल्डर तैनात असेल. थर्ड मॅन आणि फायनल एक 30 सर्कलचा आता सेकंड विकेट एक आपण पाहतोय. फ्लाइंग स्लीप समोर राईटी बॅटरला पॉइंट आणि आता मिड ऑफ आणि मिड ऑन देखील तैनात करण्यात आलाय. ज्या प्रकारे फिल्डिंग लावले, कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर हलकीशी लाईन असेल. यस, डेफिनेटली ती लाईन लवकर पिक केली बॅट्समन यावेळेस. ओव्हर दी बॉलर सेट समोर एक्झिक्यूट केलाय. ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकलाय चेंडू सीमा पलीकडे. हा येतोय दमदार R26 हॉटेलचा. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व चौथं, आणि चौथ्या पर्वामध्ये भरपूर काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. पण सध्या या मॅचमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न जय भोईरनं केलाय. बॅटची हेल्दी आहे, शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅकअप आहे सुदैवानं आणि तिथे सिंगल प्राप्त केली जाते. दिवसा डवळ्या या एका धावेची चोरी झाली. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट, 10 ऑन बोर्ड. विथ 11 विरजोली. पाठलाग 63चा करायचा आहे. 10 झालेल्या, 53ची गरज. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही आपण पाहिलं तर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सायराज नऱ्यात. खरं तर चांगला परफॉर्मन्स त्यांनी RTPL मध्ये दिला जरूर. दक्षत कडव आहेत सध्या आमचे रोहा स्पोर्ट्सचे मेंबर. DJ अमोल फार चांगली साथ. आणि किरण, स्वागत आहे आपलं देखील. रोहा तालुका टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेज हँडलर. विशालने देखील फार चांगली साथ आम्हाला सलग 3 दिवस दिलेली आहे. आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीम आमच्या मंचावरती विराजमान आहे. दमदार सामना आपण पाहतो. एका बाजूला लोचन कांबळे आणि टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निलेश मस्कर आणि टीम. ऑसला स्विंग करायचा होता. पुन्हा एकदा 1 रन मिळेल. सिंगलने धावफलक पुढे चाललंय. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये बॅटिंग होत होती, त्याच प्रकारची आता परिस्थिती आपल्याला दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळते. विद 11 विरजोळीची. षटक क्रमांक दुसरं संपन्न. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 11, लॉस ऑफ 3 विकेट. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. घरांची लीग, क्रिकेट प्रेमींची लीग, आपल्या मातीची लीग, साऱ्या जनतेची लीग. घरांची लीग, क्रिकेट प्रेमींची लीग. शीर्षगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकत आहात. रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 4. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचं. अजिंक्य लोचन या गोष्टीशी आपण नोंद घ्या. वारंवार एक सूचना दिली जाणार नाही. बॉलिंग मार्कवरती आता लोचन कांबळे येतोय पुन्हा एकदा. महादेवकाचा सुपुत्र आहे. रोहा तालुक्यामध्ये अगदी मागील 2 हंगामामध्ये जबरदस्त भन्नाट परफॉर्मन्स त्याने केला. आणि नेहमी लोचन कांबळेला आपण पाहिलं तर त्याचा रील्स इंस्टाग्रामवरती व्हायरल होत असतात. तन्मय माळ एडिट्स त्यांच्या माध्यमातून त्या रील्स एडिट केल्या जातात. रील्स म्हटलं की आमच्या हऱ्या कोस्तेकर, पण त्याला संधी नाही आहे मला वाटतं RTPLच्या रील्स कॉम्पिटिशनमध्ये. बिकॉज तो रोहा स्पोर्ट्स आणि RTPLचा पार्ट आहे, घटक आहे. बिकॉज ब्रँड म्हटलं तर हऱ्या कोस्तेकर फार सुंदर कलर ग्रीडिंग असेल, एडिटिंग असेल. त्याची टॅगलाईन आहे, ठोका चुकला तर पैसे परत.
2.2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 12 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 3 विकेट, 12 रन्स ऑन बोर्ड. लोचन कांबळे जबरदस्त गोलंदाजी, अटॅकिंग बाणा तीक्ष्ण धारदार गोलंदाजी करतोय तो. प्रत्येक बॉल विचार करून हाताळतोय. धीम्या गतीचा बॉल, बॅटची मोठी एज लागली आहे. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल आपण पाहतोय. फील्ड केला जाईल तत्पूर्वी 1 रन मिळेल. सिंगलने धावफलक पुढे. लोचन कांबळेनं आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवले, रोखून धरलंय या पठ्ठ्यानं. काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती चांगली लाईन, चांगली लेंथ, डिसिप्लिन बॉलिंग काय असते ते लोचन कांबळेनं आपल्याला दाखवलं. आतापर्यंत 9 बॉलमध्ये फक्त 7 रन खर्च केल्यात. 1 विकेट लोचनच्या खात्यामध्ये. आणखीन एक स्लोअर वन होता. दिशा दिली आहे, बॉल चाललाय मागे, डीप मध्ये फिल्डर पोहोचतील तत्पूर्वी कदाचित 2 मिळतील आणि 2 मिळाला देखील. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती स्कोर मित्र आम्हाला माहिती देतात 15 धावा. पाठलाग 63चा करायचा आणि आता रिक्वायर्ड रेट हळूहळू वाढत चाललाय. सध्या करंट रन रेट 5.63 तुम्हाला पाहायला मिळेल. बिकॉज बॉलिंग अटॅक तितका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. आकाश कडव स्वतः अगदी आपण पाहिलं तर कॅमेऱ्यावरती वर्क करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॅट्समनला किंवा बॉलरला ते एक्सप्रेशन, त्याचे हावभाव कलेक्ट करण्यामागे त्याचे देखील एफर्ट्स आहेत. यावेळेस लॉफ केलाय फटका चांगला, पण फिल्डर अनुमान लावता आला नाहीये. जजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. पूर्व तयारी असायला हवी. क्षेत्ररक्षकाची जेव्हा बॉल हवेत जातो तेव्हा तो अनुमान त्याचं लावणं ते कर्तव्य आहे, ते त्याचं कार्य आहे. आउटफील्डमध्ये जर तुम्ही फिल्डिंग करतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील आणि त्याची कमी जाणवली आपल्याला. लोचन थोडासा नाराज असेल बिकॉज हा झेल होणं गरजेचं होतं. दूर ठेवला होता यावेळेस. शॉट ऑफर केलाय, बॉल हवेमध्ये, गॅपमध्ये एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळते. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल थांबणार नाहीये, जाईल बॉल गॅपमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोड झाला या षटकाचा. लास्ट बॉलवरती चौकार वसूल केलाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 30 पूर्ण झालाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा फलकावरती. पूर्ण झालाय. ड्रिंक्स ब्रेक देखील कंप्लीट झालाय. पाण्याची तहान प्रशांत मडवी, रोशन शेटने तर भागवली, पण आता धावांची तहान हे दोन्ही जय भोईर आणि कुणाल आपल्या संघासाठी भागवतील का पाहायचंय. काल रोशन शेटची कमी जरूर जाणवली. रोशन शेटने प्रचंड मेहनत घेतली विकेटसाठी. विकेट जी तुम्ही पाहतात अनुकूल आहे फलंदाजांना आणि गोलंदाजांना, ती करामत आमच्या रोशन शेटची आहे. हा सागर बोबट भरपूर खुश दिसत आहेत. राजू वाघमारेच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा. मला वाटतं नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित समोरच्या संघाला पाणी पाजण्यासाठी ते देखील तयार आहेत. दरम्यान सेकंडचा कॉल, कॉलिंग खराब, काम तमाम. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती ऍक्सिडेंट झालाय. रनआउटच्या स्वरूपात 4था धक्का लागलाय. आगाऊपणा तू केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला.
बॉल तयार. क्रिश पाटील. यावेळेस आवाज दॅट मोठी अपील अंपायर कडे विचारलं जाते पंचांना, पण पंच मात्र सहमत नाहीयेत. क्रिश पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. 16 बॉल आणि 40 करायचा आहे. हळूहळू हा सामना जसा पुढे चाललाय तसं हृदय 11 विरजोलीच्या विरोधात चाललंय समीकरण असं म्हणावं लागेल. मोठे फटके प्रथमतः येत नाही आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर क्रिश पाटील आणि त्यापूर्वी लोचन कांबळेनं फार भन्नाट गोलंदाजी केली. काय स्पेल राहिला लोचनचा. त्यासोबत क्रिश पाटील जेव्हा आला होता सेकंड ओव्हरमध्ये त्याने एक इम्पॉर्टंट विकेट देखील मिळवली होती. सो दोन्ही गोलंदाजांना ॲडव्हान्टेज राहिला आहे विकेटचा ऑन साईडला. हा फॉर्म पुल अँड पॉवरफुल. झेल तर घेतलाय पण तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस, इट्स अ बिग हिट. षटकार. त्याला पायटा हॉटेल षटकार. फिल्डर तो होते पण ते बाउंड्री लाईनच्या बाहेर होते. 6 मिळाल्या. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 29. लॉस ऑफ 4 विकेट. 34 रिक्वायर्ड. खराब चेंडू. दिशा खराब तर तुमची दशा खराब व्हायला वेळ लागणार नाही. एका षटकाराने पूर्णपणे गोलंदाजाचं मनोबल खराब केलंय. घाव घातलेत अगदी आत्मविश्वासावर. एका फटक्यानं पूर्णपणे इक्वेशन बदललं. धावसंख्या 30 करायच्या 33. चेंडू शिल्लक आहेत ते 15. 33 रिक्वायर्ड फ्रॉम 15 डिलिव्हरीज. 15 बॉल 33 ची गरज आहे मॅचमध्ये. क्रिश पाटीलला कमबॅक करून द्यावा लागेल. षटकार त्याच्या विरोधामध्ये आलाय. त्याला दाखवावं लागेल दमखम. त्याला दाखवावी लागेल ताकद. कुणालनं मात्र स्वतःचं शक्ती प्रदर्शन केलंय मैदानात. यावेळेस मात्र बॉडी लाईनवरती आदळणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 31 ऑन बोर्ड. गोलंदाजाचे फलंदाजाचे क्षेत्ररक्षकाचे हावभाव टिपले जातात एक्सप्रेशन अँगलमध्ये. रोहा स्पोर्ट्स ऑनलाईन प्रेक्षक जे पाहत आहेत सातत्याने 1000+ व्ह्यूवर्स तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या वर्षी आपण पाहिलं 200-300 जर मॅच चांगली रंगली तर 500 व्ह्यूवर्स जात होते. पण आज रोहा स्पोर्ट्सने वेगळी उंची गाठली आहे. आज रोहा स्पोर्ट्सचा वेगळा फॅनबेस निर्माण झाला आहे. आज लोकप्रिय वाहिनी म्हणून रोहा स्पोर्ट्सकडे पाहिलं जातं आणि आपली जबाबदारी आपल्या वाहिनीला मोठं करण्याची. अपील मोठी झाली. येस, पण कॉट बिहाइंडची अपील स्क्वेअर लेग अंपायरकडे तुम्ही कशी करू शकता. मेन अंपायरकडे ती अपील तुम्हाला करावी लागेल. अजूनही विकेटकीपर आशाभूत नजरेनं पाहतायत पण बॅटला स्पर्श नाही. अंपायर देखील तेच सांगतायत. अपील मोठी झाली होती. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं अपील आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडू अक्षरशः येऊन जोरदार अपील करत होता. डॉट बॉलची समाप्ती. क्रिश पाटील. बिग हिट. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. बॅटच्या मधोमध जेव्हा बॉल लागतो तेव्हा असं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॉल चाललाय मिड विकेट हवाई दौऱ्यावरती. 4 षटकांचा केस संपलाय. 37 धावा आणि लास्ट बॉल वरती पायटा हॉटेल सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. आता येणारे 12 बॉल करायच्या 26. क्या बात है. दमदार जबरदस्त संगीत आपण ऐकत आहोत. डीजे अमोल. षटक क्रमांक 4 पूर्ण. एंड ऑफ दी 4th. 37. 37 धावा. रिक्वायर्ड रेट 13.00. 13.00 प्रति षटकामागे तुम्हाला 26 धावा आता इथून करायचा. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र बॅटर होतोय तयार कुणाल. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज आहे ज्यानं यापूर्वी एक षटकार लगावलाय. तोच येतो स्ट्रायकिंग एंडवर. अक्षय
बॉलिंग मागपती होतं तयार. ऑन साइडला मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल अँड वर्ल्ड कॅच. इम्पॉर्टंट विकेट, निम्मा संघकारात 5वा धक्का लागला विद 11 विरजोलीला. इज गॉन. किरीश का सुनने का गाना. एक क्रिश पाटील आहे गोलंदाज. अक्षय व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवल्या. आता मी म्हणेन पारडं जड झालंय सध्या श्री छत्रपती वॉरियर्स या संघाचा आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न आता करावा लागेल विरजोलीला. 11 बॉल 26 करायचा, ड्राईव्ह केला गेलाय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. सेकंडचा कॉल, बॉलला अडवलाय. गुड फिल्डिंग, सिंगल मेल. 10 बॉल 25 करायच्यात. 25 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 10. अजिंक्य सुटे, लोचन कांबळे, त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिश पाटील आणि आता अक्षय. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर जीवन, अभिषेक जंगमचं कौतुक करायला हवं, त्याने देखील चांगला टच दिला. 23 धावांचं बहुमूल्य योगदान त्याचं लाभलं. 200हून अधिकची सरासरी त्याने मेंटेन ठेवली. वाईड बॉलचा इशारा केला अंपायरने, एक्स्ट्रा रन मिळेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या धावा फलकावरती पुढे. टोटल स्कोर मूव्स ऑन 39, 39 धावा. प्रत्येकावरती एक जबाबदारी नेमून दिलेली आहे, ती सोपावलेली आहे आमचा मॅनेजमेंट टीम मध्ये. ओ, गोफणी सारखी बॅट फिरवली होती. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट. ऍक्शन रिप्ले बघा. क्लोज कीपर, बॅट जोरदार स्विंग आणि त्यानंतर बॉलचं प्रॉपर कनेक्शन. इतका शफल व्हाल त्यानंतर वाईटची मागणी कराल तर जमणार नाही. विजयला आपण पाहत आहोत. यावेळेस देखील फटका चांगल्या समोर खेळलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, बॉलला अडवलंय पण बॉल आता मागे चाललाय. थांबायचं नाव घेत नाहीये. तत्पूर्वी धावसंख्या दोन्ही फलंदाजांना तिकडे मिळतील 2. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. या 2-2 धावा देखील फार महत्वपूर्ण ठरतील या मॅचमध्ये. 8 बॉल 22 करायच्यात. येणारे 8 चेंडू विजयासाठी 22ची गरज करायच्या. 63 झालेल्या 41. सो इक्वेशन आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. हृदय 11 विरजोली नीड्स 22 रन्स फ्रॉम 8 बॉल. इक्वेशन जाणून घेऊन खेळणं तुम्हाला फार महत्वाचं. रिक्वायर्ड डोक्यावर आता येऊन बसलाय. 16.50. 2 मोठे फटके काम तमाम करतील पण येत नाहीयेत. बॅट्समन शफल झाल्यात. क्रीज तुम्हाला वाढेल. रिप्ले इंटरेस्टिंग असेल. रोआ स्पोर्ट्स थँक्यू. इन्स्टंट रिप्ले. लेफ्ट आर्म बॉलर पडल्यानंतर नैसर्गिकरित्या बाहेर इतकं शफल होऊन जर तुम्ही खेळाल तर दुसरी लाईन जी आहे ती ग्राह्य धरली जाईल. पंच देखील आम्हाला सांगतायत. शेवटचा बॉल. नो बॉलचा इशारा आता मात्र अंपायरचा पाहायला मिळेल. विकेटच्या बाहेर टप्पा आहे की काय? येस, डेफिनेटली होकारार्थी मान हलवली आहे आणि आता फ्री हिट असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची मुभा. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. येस, डेफिनेटली विकेटच्या बाहेर टप्पा पडलाय. गॅदर देखील झाला नाही आणि बॅट्समनने लगेच दाखवलं. तो स्पॉट पहा, तो टप्पा पहा. विकेटच्या बाहेर आहे. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी. ऑन साइडला मिस टायमिंग. वॅकंट एरियामध्ये पडलाय बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर बॉलला उचलतायत, फेकतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय 2 धावा इथे अंकित केल्या जातील आणि 2च्या मदतीने षटक क्रमांक 5 वर देखील संपुष्टात. नो बॉल जरी आला तरी देखील फक्त 7 धावा खर्च केल्या अक्षयनं. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वीचा हा होता नो बॉल, जो फ्री हिट दिला गेला. फ्री हिट बॉलवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी राहिला. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी 19 धावांची गरज आहे. आता आपण पाहूया विकेटचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये गमावलं ते बॅटिंग करत असताना श्री छत्रपती वॉरियर्सनं 3 आणि इथे गमावलेले आहेत 5. सो आता या धावा कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागतील. या गोष्टीची नोंद घ्या. येणारे 6 बॉल कंपल्सरी 19ची गरज.
रोहेकरांची लीग साऱ्या जनतेची लीग प्रेमीची लीग आपल्या मातीची लीग साऱ्या जनतेची लीग आता नाही कोणी आली रोहा तालुका प्रीमियर लीग आणि चला आता अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. सोल्युशन कांबळे अजिंक्य सुट्या गोष्टीशी नोंद घ्या. एक फिल्डर 30 सर्कलमध्ये तुमचा वाढेल. लास्ट ओव्हरमध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ फक्त 4 फिल्डर असतील. ही काळजी आता आपण घ्या. ओके अंपास बाउंड्री लाईनच्या लगत फक्त 4 असतील. येस आता इंटरेस्टिंग होईल मॅच बिकॉज गॅप मोठे आहेत आणि आता त्या मोठ्या गॅपमध्ये धावांचा तोटा काही पडणार नाही पण त्या धावा शोधता यायला हव्यात फलंदाजांना. 6 बॉल 19 करायचा मॅचमध्ये. आता मात्र स्वप्न जरूर पाहिले दोन्ही संघाने विजयाचं. पूर्ण कोणाचं होईल इथे धाव घेण्याचा खरं तर मोह आवरता आला नाहीये आणि ते आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 6 लागलाय. कंपल्सरी धावा करायच्यात. लक्षात ठेवा येणाऱ्या 5 बॉलमध्ये 19. करत असताना विद 11 वेरिझोलीला आणि आता स्ट्रायकिंग इनवरती विजयला आपण पाहणार आहोत. विजय नावात जय आहे पण सामना जिंकता येईल का पाहायचं आहे की दुसऱ्या बाजूला अभि या मॅच मध्ये बाजी मारून जाईल. अभि नाही तो कभी नाही. अभिला देखील माहिती आहे करो या मरो डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये आपण आहोत आणि येणाऱ्या 5 मध्ये 19 आपल्याला कोणत्याही परिस्थितीत डिफेंड करायच्या तर दुसऱ्या बाजूला विजयला देखील माहिती आहे या धावा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बनवायच्यात. 5-19 संपर्क नाही. ओ स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. कॉन्फिडेंट आत्मविश्वास स्वतःवरती असलेला त्याने दाखवलाय आणि आता ज्या प्रकारे स्ट्राईक स्वतःकडे ठेवले त्या प्रकारे आता बॅटिंग देखील करावी लागेल. 4 बॉल 19 करायचे आहेत. कदाचित ही घेतली असती तर 4 बॉल 3 बिग हिट 4 मध्ये 3 षटकार ही रिक्वायरमेंट असती पण आता चेसिंग कंपल्सरी झाली आहे. तो 1 रनचा ॲडव्हान्टेज तुमच्याकडे नाही आहे. सो इथून आपण पाहिलं तर या कंपल्सरी धावा करायच्यात म्हणजे जवळपास प्रत्येक बॉल मागे तुम्हाला धावा हव्यातच. ऑन साइडला पाठवलाय. जो आत्मविश्वासानं स्ट्राईक ज्याने स्वतःकडे ठेवली त्या विजयनं घणघाती प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलंय मिड विकेट हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग हिट. पायटा हॉटेल षटकार. व्हॉट ब्युटिफुल शॉट. इट्स अ पॉवर पॅक्ट. काय ताकद झोकून दिली. प्रचंड शक्तिशाली फटका आपल्याला पाहायला मिळाला थेट मिड विकेट हवाई यात्रेवरती. 3-13 कोणाचे होतील 3-13 आता या मॅच मध्ये आपल्याला कळेल. 3 बॉल 13ची गरज. संघर्षाला सुरुवात झाली. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा आणि धावांची कोंडी फोडणारा मिड विकेटचा बाहेर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या समर्थकांनी आता आपले देव पाण्यात ठेवलेत. 50 धावा विद 11 विरजोलीच्या धावफलकावरती लागल्यात. नाही मिस टायमिंग बॉल मध्ये विकेटची संभावना आणि येस डेफिनेटली कॅच केले. ड्रॉप. ऍब्सोल्युटली ड्रामा. असं वाटलं एका क्षणासाठी की झेल बादच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पूर्णपणे ही अशॉरिटी होती की हा सोपा झेल आहे इझिली गॅदर केला जाईल पण कॅच इथे मात्र ड्रॉप केले. कॅचेस विन द मॅचेस. काल आपण पाहिलं परवा देखील आपण पाहिलं कॅच सुटल्याच्या नंतर बॅट्समन किती हावी होतात. उदाहरणार्थ आपण राजूचं घेतलं उदाहरण. तुषार कांबळेचे एक उदाहरण आपण घेतलं. सुराग दाभाडेचं उदाहरण आपण घेतलं. कॅचेस ड्रॉप केल्याच्या नंतर फलंदाज आक्रमक भूमिका साकारतात नेहमी. यावेळेस समोर खेळलाय. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा गडबड. खराब फिल्डिंग. तिसरीचा प्रयत्न. रनआउटची विकेट. धावचीच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल. आता गोलंदाज अभि जंगमला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणती चूक न करता फक्त 1 बॉल त्याला हाताळायचा आहे.
आणि आता 10 धावांची गरज. एक लीगल बॉल येणं फार महत्वाचं आहे. जर गोलंदाज काही चमत्कार करेल तर नमस्कार मिळेल, पण आता एक बॉल 10 लीगल बॉलमध्ये तर पॉसिबिलिटी 0 आहेत. फक्त सोडलं ऑन साईडला, षटकार आला तरी चालेल. पाठवला थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पियुष पवार होते म्हणून आम्ही देखील बचावलोय. समोर चांगला झेल टिपलाय आणि या षटकाराने सामना संपला. मॅच फिनिश. 3 धावांनी हा सामना जिंकलाय श्री छत्रपती वॉरियर्सनं. वेल प्लेड टीम छत्रपती वॉरियर्स. आणि हार्ड लक म्हणूया. पुन्हा आता 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. रीड 11 विरजोलीला टफ लक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला आभार मॅनेजमेंट टीमच्याकडून आम्ही व्यक्त करतोय. लगेचच आपण वळणार आहोत सामनावीराकडे आणि टॉसची प्रक्रिया देखील लगेच पूर्ण केली जाईल. या गटातील अंतिम सामना इथून जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेचा थेट टॉप 12 मध्ये क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. सो ही देखील इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. सामनावीराकडे आपण वळतोय. बॅटिंग देखील चांगली केली. गोलंदाजी करताना देखील इम्पॉर्टंट स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर धावसंख्या पूर्वार्धामध्ये तितक्या बनल्या नव्हत्या, पण त्यामध्ये देखील 14 धावांचं त्याचं इम्पॉर्टंट योगदान राहिलं. आणि त्यासोबत जेव्हा गोलंदाजीची वेळ आली तेव्हा सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना त्यानं इम्पॉर्टंट विकेट देखील मिळवली. कप्तान चले सीनातान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. लोचन कांबळे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. जरूर अजिंक्यनं देखील चांगली बॅटिंग केली, बट धावा तुम्हाला डिफेंड करायचा होता त्यावेळेस. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर टॉसची देखील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. चला दोन्ही संघांचे संघनायक डॉक्टर कृतिका सुटे यांना विनंती असेल की आपण या अजिंक्यचा लक फॅक्टर आज आला आणि अजिंक्य सामना जिंकला देखील. विनंती या आपण आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. एक मिनिट चेक एक मिनिट थांबा जरा. येस अभिषेक ठरतोय मॅन ऑफ द मॅच मानकरी. यस, थोडं कन्फ्युजन झालं होतं, बट अभिषेक ठरतोय मॅन ऑफ द मॅच मानकरी. 23 धावा वैयक्तिक खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. इम्पॉर्टंट बॅटिंग राहिली. एन मोमेंटला येऊन त्याने धावा बनवल्या. जेव्हा धावांची नितांत गरज होती श्री छत्रपती वॉरियर्सला त्या क्षणाला त्याने धावा बनवल्या. चला टॉस साठी देखील तयार आहे कॅप्टन लोचन आणि सागर बोबाड. आपण या मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. अभिला माहित होतं अभि नाही तो कभी नाही, आणि अभिने लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग देखील भन्नाट केली आणि तोच या मॅचचा हिरो आपण पाहत आहोत. सामनावीर मॅन ऑफ द मॅच. कोणता अतिरिक्त वेळ खर्च न करता आपण लगेचच वळणार आहोत तर टॉसच्या प्रक्रियेकडे. शंकरभाई महाबळ यांनी पुरस्कृत केलेली ट्रॉफी, नंदकुमारजी अगदी आपण पाहिलं तर राऊत साहेबांच्या वतीनं टी शर्ट आणि त्यासोबत टायटन आयवेअर यांच्या वतीनं स्पेशल स्पोर्ट्स ग्लेअर्स आहेत. या लोचन आपण
तेजस्वी नरे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. काल टॉप 12 मध्ये क्वालिफाय झाले, त्यामुळे चेहऱ्यावरती आज एक वेगळीच स्माइल आहे, तो ग्लो आहे. चला कॉल लोचन करतात. ओमेगा इज कॉल अँड आरटीपीएल इट इज. टॉस जिंकलाय, जास्त वेळ घेणार नाही. मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. करोया मरोचा सामना डू ऑर डाय. इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कालच्या मॅच मध्ये कुठे चुका घडल्या, काय वाटतंय? त्या चुका सुधारण्याचा काय प्रयत्न असेल आणि काय नवीन स्ट्रॅटेजी आणि काय नवीन प्लॅन सोबत मैदानात उतराल? आमची मिडल ऑर्डर चालली नाही, पण आज त्यांना सूचना दिलेल्या आहेत, तर त्यावर आम्ही फोकस केले. आता बघू आता कसं काय ते किती एन्जॉय करतात आरटीपीएल? बट ऑब्वियस वर्षभर वाट बघतो. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. लोचन, टॉस महत्वाचा होता. टॉस तुम्ही